आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. आजपासून या दीनानाथ बरोबर तुझं कुठलंही नातं राहिलेलं नाही. बाबा, बाबा, फोटो फाटण्यानं किंवा तुटण्यानं जर नाती तुटली असती तर जगात कुठलंच नातं राहिलं नसतं. ह्यांच्याशी तर माझं जन्माजन्माचं नातं आहे. तुला माहित नाहीये, महादेवजींनी संदेश पाठवलाय की तुझं आणि दीनानाथचं लग्न होणार नाही. परत तेच, आमच्या दोघांचं लग्न तर झालेलं आहे. हे भगवान, तिला कोण समजावून सांगणार? दीनानाथला क्षय झाला आहे. आई, जर तुझ्या लग्नानंतर बाबांना असा रोग झाला असता तर काय तू लग्नात घेतलेल्या सगळ्या शब्द, अनाभाका, वचनं तोडली असतीस का? बेशरम, वेड लागले का? कसं बोलतेस तू? आम्ही तुझे आईबाप आहोत, तुझ्या भल्याचाच विचार करणार. ऐक, तुझं लग्न आम्ही म्हणू त्याच्याशीच होईल, समजलीस? मी एकदा सांगितलं ना, माझं लग्न झालेलं आहे आणि सध्या मी माहेरी आलेली आहे. लवकरच मी सासरी चालली जाईल आपल्या दीनानाथांकडे. आणि लग्नानंतर मुलगी आपल्या आईबाबांच्या घरची पाहुणी असते ना. मुली निसर्गाच्या संकेतानं समजून घे. निसर्ग सुद्धा हेच सांगतोय की तुझ्या मनातून दीनानाथचे विचार काढून टाक, नाहीतर तुझ्या स्वप्नांच्या ठिकऱ्या होऊन हवेत विरून जातील. बाबा, जर माझं प्रेम खरं असेल तर माझ्या स्वप्नांचे तुकडे कधीच नाही होणार, कधीच नाही. माझी निष्ठा तर दीनानाथांबरोबर आहे आणि नेहमी त्यांच्या सोबतच राहील. श्रद्धा आणि विश्वासाचं दुसरं नाव निष्ठा आहे. जिथे श्रद्धा आणि विश्वास आहे तिथे भक्ती आहे आणि भक्तीतच निष्ठा दडलेली आहे. जिथे निष्ठा नसते तिथे फसवणूक होते, घात होतो. निष्ठा स्वामी प्रती असते, मालकाप्रती असते. निष्ठा आई बाबांवरती असते आणि निष्ठा पतीवर असते, पती पत्नी असते. निष्ठा ही पहाडासारखी असते जी कधी मोडत नाही. धन्य ते भक्त जे आपल्या भगवंताप्रती, आपल्या मालकाप्रती निष्ठा ठेवून असतात. सबका मालिक एक. राम राम राम. द्वारकानाथजी, तुम्ही तर भलतीच मोठी खेळी खेळलात. अजून शंका आहे का वैद्यबुवा? हा? जसे द्वारकानाथ स्वतः आहेत तशीच खेळी खेळणार ना. काय धोंडू? हो दगडू, द्वारकानाथ जर तिरके असतील तर ते तिरकाच डाव टाकणार ना. अरे चुप्प बसा मूर्खांनो, नाहीतर मी तुम्हालाच तिरक करून टाकीन, समजलात? अरे सोडा त्या मूर्खांना. वैद्यबुवा, हा, आता तर साई बाबा नक्कीच पकडला जाणार. सत्यवचन. दगडू, मला एक कळत नाहीये, त्या हवालदाराने भगवान द्वारकानाथजींवर भरवसा कसा ठेवला? काय काय म्हणालास तू? अरे भगवान, धोंडूनी तर तुमची स्तुती केलीये. स्तुती करण्याची लायकी नसताना देखील. हो. अरे मूर्खांनो, थांबा. माझा हा हात आणि हा दांडुका तुमची चांगली स्तुती करतील, समजलात? थांबा, हे घ्या. आता येईल अक्कल ठिकाण्यावर. खूप खुश दिसताय सगळे.
ए ढोंगी साई, तू इथे काय करतोयस? जा आपल्या द्वारका माईत. वैद्यजी, मी तर सर्व दिशांना, सर्व ठिकाणी आहे. तर मग आता कारावासातही तूच दिसशील साई. ही दुनिया सुद्धा कारावासच आहे द्वारिकानाथजी, आणि आपण सर्व तिथे कैद आहोत, आणि तो हवालदार आहे. राम 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 राम. ऐकताय ना द्वारकानाथजी? साई बाबा तत्वज्ञान सांगत आहेत. त्यात काय शंका आहे वैद्य बुवा? जेव्हा समोर हातकड्या दिसू लागतात ना, तेव्हा साई सारख्या लोकांनाही तत्वज्ञान आठवायला लागतं. राम राम. हसून घे साई, पोटभर हस. कारण नंतर तुला रडायचंच आहे. अच्छा, कारण तुझी तर चोरी पकडली गेलीये ना. साईबाबा, तुम्ही चोरी केलीये? हो दगडू, मी चोर आहे. मी लोकांच्या हृदयाची चोरी करतो. मी त्यांना माझा भक्त बनवतो. त्यांची वेदना, त्यांची दुःख चोरून नेतो. हे नाटक हवालदारासमोर नको करू. त्याचा विश्वासच नाही बसणार आहे. तुम्हाला माहित नाहीये द्वारिकानाथजी, मी जसा चोर आहे तसाच पोलीसही आहे. जे सत्याच्या मार्गावरून भरकटतात त्यांना हा पोलीस हवालदार बनून योग्य मार्गावर आणतो. सबका मालिक एक. सगळ्यांना कळलंय की मंजुळाचा साखरपुडा मोडलाय. कोणालाही सत्य काय आहे ते ठाऊक नाही. त्यामुळे प्रत्येक जण मनाला येईल तो विचार करतोय. काही जण तर म्हणतायत की मंजुळा पांढऱ्या पायाची आहे. मला वाटते कमला, आता आपल्याला एखादा मुलगा बघून लवकरात लवकर मंजुळाला उजवून टाकलं पाहिजे. हो, तुम्ही बरोबर बोलताय. नाही, मी दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही. केलं तर फक्त दीनानाथांशीच, नाहीतर लग्नच करणार नाही. जावई बापू, कालपर्यंत या खुर्चीत रामलालजी बसत होते. आजपासून ही खुर्ची तुमची आहे. बसा. बसा ना या खुर्चीवर. आजपासून राजेंद्र सायकलचे तुम्ही एकमेव मालक आहात. अरे, तुम्ही खाली का बसलात? या खुर्चीची पूजा करतोय. दादा, दादा माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. आज मी जो काही आहे तो त्यांच्यामुळे. त्यांनी आणि वहिनींनी माझ्यावर किती माया केली, आणि मी घृणास्पद वागलो. त्यांना धोका दिला, विश्वासघात केला मी त्यांचा. या खुर्चीवर बसून मला माझ्या पापांमध्ये भर नाही घालायची.
माझी पाप मला वाढवायची नाहीयेत. यावर दादाच बसतील. दादा माझे राम आहेत आणि मी त्यांचा भरत. राम आहेत ते माझे. आजकालच्या स्वार्थी लोकांसाठी भरत हे निस्वार्थीपणाचं उदाहरण आहे. आपल्या मोठ्या भावाचा प्रेम, आदर, सन्मान कसा केला जातो याचं भरत हे उदाहरण आहे. महाभारतात भावानं भावाचा राज्यकारभार हिसकावून घेतला म्हाळसापती, आणि रामायणात भावाचं राज्य मिळवूनही भावानं ते स्वीकारलं नाही. भावाच्या पादुकांना राज सिंहासनावर ठेवून त्याची पूजा केली. अयोध्येला परत येईपर्यंत श्रीरामाचे प्रतिनिधी म्हणून राज्यकारभार सांभाळला. ठाऊक आहे का तुम्हाला, तेव्हा श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण भावूक झाले होते. प्रभु कर कृपा पावरी दीनी, सादर भरत शीश धरिली. राम भक्त ले चला रे राम की निशानी. राम भक्त ले चला रे राम की निशानी. शीश पर खड़ा हूँ अखियों में पानी. राम भक्त ले चला रे राम की निशानी. राम भक्त ले चला रे राम की निशानी. पल छिन लागे सदियों जैसे, 14 वर्ष कटेंगे कैसे. जाने समय क्या खेल रचेगा, कौन मरेगा कौन बचेगा. कब्र मिलन के फूल खिलेंगे, नदिया के दो फूल मिलेंगे. जी करता है यहीं बस जाएं, हिल मिल 14 वर्ष बिताएं. राम बिन कठिन है एक घड़ी बितानी. राम भक्त ले चला रे राम की निशानी. राम भक्त ले चला रे राम की निशानी. राजेंद्र सायकल्स, दादा, वहिनी आणि राजेंद्र बाळाचीच आहे. ते तिघ जोपर्यंत इथे येत नाहीत तोपर्यंत मी इकडचं सगळं त्यांचा प्रतिनिधी म्हणून सांभाळेन, मालक म्हणून नव्हे. आणि राजेंद्र सायकलचे मालक दादाच राहतील. फक्त माझे दादा आणि कोणीही नाही. ऐकलत ना, कोणी नाही, आणखी कोणीही नाही.
साईनाथ, काय पाहिलं तुम्ही? जे पाहून तुम्ही इतके व्याकुळ झालात? साईनाथ, काय झालं? या कलियुगात मी राम भक्त भरत पाहिलाय. भरत आजही जिवंत आहे म्हाळसापती, आणि भरत जिवंत आहे म्हणूनच अजूनही मोठ्या भावाचा आदर सन्मान जिवंत आहे. म्हणूनच आजही घराघरात रामायण वाचलं जातं. श्यामा, महाळसपती, धन्य आहे कलियुगातला भरत, जो आपल्या मोठ्या भावाच्या आदर सन्मान अधिकारासाठी सत्ता संपत्ती राजसिंहासन ठोकरतात. सबका मालिक एक. कुठे गेली होतीस तू? लक्ष्मी आली होती तुला बोलवायला. तुझ्याबरोबर खेळायचं असेल. हो. हो काय हो, लक्ष्मी बरोबर खेळायचं वय आहे का तुझं आता? तुझे वडील शेजारच्या गावातल्या पाटलांकडे तुझ्या लग्नासंबंधी खटपट करतायत. आई, खेळू दे तिला मंजुळाची आई. सासरी गेली की तिला खेळायची संधी कुठे मिळणार आहे? हो हो, जा ना खेळायला. तुझ्या वडिलांनी तर तुला डोक्यावरच चढवून ठेवलंय. माझी गोडुली आई. खुश राहा बाळा. खुश राहा. सदा सुखी राहा मुली, सदा सुखी राहा. मंजुळा, लवकर ये. हा हा. माहित नाही का, पण मला काहीतरी विचित्रच वाटतंय. कसल्या? ह्या आधी कधीही मंजुळाने बाहेर जाताना आपला आशीर्वाद घेतला नव्हता. मनुष्याच्या जीवनात कधी कधी असे क्षण येतात जेव्हा त्याला खेळात विजयी होण्यासाठी आपलं स्वतःच आयुष्य पणाला लावावं लागतं. अशा वेळेस आई बाबांचा आशीर्वाद नसेल तर विजय कसा मिळेल? मंजुळा ताई, ताई ये ना लंगडी खेळायला. नाही लक्ष्मी, तूच खेळ. ये ना गो ताई, थोडा वेळ आमच्या बरोबर पण खेळ की. नाही लक्ष्मी, मला जरा महत्वाचं काम आहे. असं कुठलं महत्वाचं काम आहे? सासरी चाललीस का? हो, सासरी चालले. आता देवाचा लाडका त्या देवालाच आव्हान द्यायला निघालाय. आता भक्तीची परीक्षा पाहिली जाईल आणि भक्तीच्या शक्तीसमोर देवालाही झुकावं लागणार. बाबा, म्हणजे असंभव गोष्टीही संभव होतील. लोक म्हणतायत की मंजुळेचं लग्न मोडलंय, पण लोक हे विसरतात की लग्नगाठ ही स्वर्गातच बांधली गेलेली असते. माणूस ते कसं नाकारू शकतो? म्हणजे काय टीबी सारख्या जीव घेण्या आजाराची लागण झालेल्या दीनानाथ बरोबर तिचं लग्न होईल साईनाथ? सबका मालिक एक. हे सगळे शब्दांचे खेळ आहेत हवालदार. तो फकीर सगळ्यांना आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी असं बोलत राहतो, सबका मालिक एक, सबका मालिक एक. साहेब, त्यांना फकीर म्हणू नका. ते साईबाबा आहेत.
तो कोणीही असेल त्याच्यावर चोरीचा आरोप आहे, त्यामुळे तू त्याला पोलीस ठाण्यावर बोलावून घे, त्याची चौकशी करावी लागेल. साहेब मी हे कसं करू शकतो? साहेब ते तर तू तुझी ड्युटी नाकारणार आहेस का? साहेब ते स्वामी आहेत, देव आहेत. हो का? देव आहेत? म्हणजे आता तूही त्याला देव समजायला लागलायस? म्हणूनच इतके दिवस तू मला त्यांची चौकशी करण्यापासून रोखला होतास? ठीक आहे, आता मी त्या ढोंगी बाबाचा खरा चेहरा जगासमोर आणणार आणि जे त्याला भगवंत, स्वामी किंवा ईश्वर मानत आहेत त्यांना समजून चुकेल की तो प्रत्यक्षात तो केवळ एक चोर आहे. चोर चोर. तुझा आणि साईबाबाला घेऊन ये आत्ताच्या आता. अहो साहेब, पण सगळे गावकरी नाराज होतील, संतापतील. अरे धोंडू दगडू, हा बाहेर कसला गोंधळ आहे मूर्खांनो? अहो तेच तर सांगण्यासाठी धावत आलोय. हो ना, हवालदार साहेब साईबाबांना पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाण्यासाठी द्वारकामाईत चालले आहेत. त्यांच्या सोबत मोठे साहेब आहेत. साप? साप नाही, साहेब साहेब. मूर्ख कुठला? द्वारकानाथची हे मी काय ऐकतोय? वैद्य बुवा, आपलं हे बातमी पत्र कधीच चुकीची बातमी देत नाही. सत्यवचन. पहिल्यांदाच खरं बोलले हे. चला वैद्य बुवा, ते सुंदर दृश्य पाहूया. चला. पण पण काय? तुला शंका आहे का साई पकडला जाणार नाही? शंका नाही, आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तो हवालदार साईनं पकडूच नाही शकणार. नाही पकडू शकणार. असा मूर्खांनो, चला द्वारकानाथजी. हो हा, चला जाऊया वैद्य चला बुवा. चल आपण पण जाऊया. चल, चल, हा, चला जाऊया. चला. साईबाबांकडे कोणी बोट टाकू शकत नाही. आम्ही आज जाऊ देणार नाही. साईबाबा आमचे भगवंत आहेत. आम्ही आमच्या देवाचा अपमान नाही पाहू शकत. आम्ही पोलिसांना जाऊ देणार नाही. पोलीस द्वारकामाईत जाणार नाहीत. नाही जाऊ देणार आम्ही. हा. असा मूर्खांनो, म्हणा पोलिसांना जाऊ देणार. बोला. हो, जाऊ पोलिसांना जाऊ देणार. जा जा जा. ह्याच गावातले असूनही तुम्ही साईबाबांचा अपमान करणार का हवालदार साहेब? तुम्ही सुद्धा साईबाबांची पूजा करता ना? ज्याची पूजा करतात त्यालाच पकडणार? आपल्या देवालाच बदनाम करणार आहात. जा पोलीस ठाण्यात परत जा. जा. आम्ही ठाण्यातून आलोय आरोपीला पकडायला आणि आम्हाला चांगलंच माहिती आहे की तो द्वारकामाईतच आहे. आम्हाला द्वारकामाईत जाऊ द्या. द्वारकामाई आमचं मंदिर आहे, चोर लुटारूंचा अड्डा नाहीये तो. तुम्ही आम्हाला आमचं काम करू देणार की नाही? हो. आपण कोणाच्या तरी चुकीच्या सांगण्यावरून चुकीचं काम करायला जात आहात इन्स्पेक्टर साहेब. चूक की बरोबर ते कळेलच नंतर. इन्स्पेक्टर साहेब हे तुम्हाला तुमचं कर्तव्य बजावण्यावरून थांबवत आहेत. यांना शिक्षा द्या. हो, आणि ह्या सगळ्यांना पण तुम्ही तुरुंगात नेऊन बंदी बनवा. राम राम राम. बुवा, आम्हाला जर तुरुंगात टाकाल ना तर तुम्हाला 2 वेळच्या जेवणाची भ्रांत होईल वैद बुवा. तुमच्या घरात चूल पेटते ना वैद्य बुवा, कारण तुमच्या घरात गावकरी आपला इलाज करून घ्यायला येतात म्हणून. लक्ष्मीची आई. डोळे मोठे करू नका, फोडून टाकीन मी ते. वैद्यबुवा, तुमचे डोळे बंद करा. हो ना, नाहीतर लक्ष्मीची आई दोन्ही डोळे फोडून टाकेल. हो, मग तुम्ही औषध कसं तयार करू शकाल? जो आम्हाला थांबवेल तो कायद्याने गुन्हेगार ठरेल. आम्ही सगळे शांत व्हा, नाहीतर नाईलाजाने आम्हाला गोळी चालवावी लागेल. ठीक आहे, मग आधी माझ्यावर गोळी झाडा. काय झालं गुरुजी? पोलिसांना जर साईनाथांचं दर्शन करायचं असेल तर का थांबवताय त्यांना? जाऊ दे त्यांना. हे साईबाबांना चोर समजतायत, त्यांची चौकशी करायला आले आहेत. हो, करू द्या ना चौकशी. तुम्हाला तर माहित आहे गुरुजी, जेव्हा साईबाबा एखाद्याला बोलवतात तेव्हाच तो शिर्डीला येऊ शकतो, आणि जर त्यांची परवानगी असेल तेव्हाच तो द्वारकामाईत पाऊल ठेवू शकतो.
तुम्हाला साईनाथांनी बोलवलंय का? मी सरकारी कामासाठी आलोय, कोणी बोलवलं म्हणून नव्हे. आणि मला कोणाच्याही परवानगीची गरज नाहीये. मी चाललोय. हो हो, जा ना, अवश्य जा. पण साईनाथांची परवानगी नसेल तर द्वारका माई पाऊल ठेवू शकणार नाही तुम्ही. हो का? बघतोच तुमचा साईबाबा कसं थांबवतो ते. चला रे. जाऊ द्या त्यांना. साईनाथांवर आपली श्रद्धा आहे ना? त्यांच्यावर आपला विश्वास आहे. मग साईनाथांनी आपल्याला काय शिकवलं आहे? श्रद्धा आणि सबुरी. आपल्याला धीरानं घेतलं पाहिजे. पोलिसांचं इथं येणं साईनाथांची लीला आहे आणि आपण ही लीला आनंदानं मान्य केली पाहिजे. आनंद. ह्यांनाही यातून शिकता येईल की त्या स्वामीला भक्तीनं जिंकता येतं, शक्तीनं नाही. जय साईनाथ. जय साईनाथ. जय साईनाथ. जय साईनाथ. जय साईनाथ. जय साईनाथ. वैद्य बुवा, अरे द्वारकानाथजी, अरे ह्या ढोंग्याचं नाटक आपणही पाहूयात. हाच तर कलियुगाचा महिमा आहे. या युगात चोरांवर विश्वास ठेवला जातो आणि पोलिसांवर अविश्वास. इथं दुर्जनांना मान मिळतो आणि सज्जनांना अपमान सहन करावा लागतो. इथे विश्वासघातकी लुटारू लोकांना मान दिला जातो आणि साधू संतांची चेष्टा केली जाते. इथे खोट्याचा डंका पिटवला जातो आणि सत्यावर विश्वास ठेवत नाही कोणी. हेच ते कलियुग आहे. वैद्य बुवा, आता साईबाबाचा अध्याय संपलाच म्हणून समजा. राम राम राम. वैद्यबुवा, आजपासून द्वारका माईत द्वारकानाथजी बसणार आहेत का? अरे दगडू, काय ठेवलंय त्या द्वारकामाईत? या द्वारकामाईत काय नाहीये, सगळं काही आहे इथं. द्वारकामाईत पाय ठेवताच लोकांची दुःख वेदना सगळं दूर होतात. द्वारकामाई तर मोक्ष मुक्ती मिळण्याचं दार आहे. तू तर याआधी द्वारकामाईत आला असशील ना? अगदी बरोबर साहेब. तिथून बाहेर पडण्याचे किती मार्ग असतील? एकच रस्ता आहे साहेब, आत जाण्याचाही आणि बाहेर येण्याचाही. खरंच चोर दरवाजा नाहीये ना? नाही साहेब. हे बघ, आज जर साईबाबांनी पळून जाण्याचा जरी प्रयत्न केला तरी मी त्याला पळून जाऊ देणारच नाही. आज मी सगळ्यांना त्याचं खरं रूप दाखवणार आहे. हा, मी फारच धोकादायक गोष्ट आहे. या मीपणापायीच मनुष्याचं अधःपतन होतं. हा मीपणाच मनुष्याच्या जीवनात कटुता आणतो आणि हा मीपणाच, हाच अहंकार मनुष्याला ईश्वरापासून दूर करतो. जेव्हा मनुष्य हा मीपणा विसरून त्याला शरण जातो तेव्हा त्याचा उद्धार होतो. अरे हे माकड. बाबा बाबा बाबा, हो. ते 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 पोलीस तुम्हाला पकडायला इथे येत आहेत. हो. हा. नानावली, ईश्वर सर्व शक्तिमान आहे. तोच मारणारा आहे.
तोच तारणार आहे. जे त्याला हवं असतं तेच होतं. मनुष्याच्या इच्छेने काही घडत नाही. साहेब, हे आहे द्वारकामाईचं प्रवेशद्वार. बाबा ते 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 धुनी 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 विजणार आहे. बाबा या 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 ना या धुनी धुनी. बाबा बाबा या. मी साईबाबांना तुमच्या येण्याची वर्दी देतो. नाही, काही एक गरज नाहीये. बाबा धुनी धुनी परत भेटली. सबका मालिक एक. राम राम राम. तुम्हाला द्वारकामाईमध्ये प्रवेश मिळू नये म्हणूनच हे वादळ त्यांनी मुद्दाहून आणलं. काय बोलताय तुम्ही? वादळ आणणं हा काय लहान मुलांचा खेळ वाटला की कोणी हवं तेव्हा वादळ निर्माण करू शकेल? नाही 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 वैद्यबुवा, नाही. अशी विद्या त्यालाच अवगत असते ज्याने पंचमहाभूतांवर विजय मिळवलेला असतो. साईबाबांनी पंचमहाभूतांवर विजय मिळवला आहे साहेब. गप्पा बसा. साईनाथ, आम्हाला आठवतंय पहिल्या दिवाळीमध्ये तुम्ही पाण्याने दिवे पेटवले होते आणि संपूर्ण द्वारकामाई झगमगून उठली होती. महाळसपती, माझी अशी इच्छा आहे केवळ द्वारकामाईच नाही तर या दुनियेतल्या सगळ्या माणसांची आयुष्य आनंदानं उजळून निघावीत. तुमच्या बरोबर दिवाळी साजरी करता येणं हे जणू आमचंच पुण्यफळ आहे. बाबा फक्त तुम्ही असंच हसत राहून आम्हाला आयुष्यभर साथ द्यावीत. बाबा, आम्ही भाग्यवान आहोत की तुमचा आशीर्वाद आमच्यावर आहे. हो बाबा, तेवणारा दिवा तर फक्त अंधाराचा नाश करतो, पण तुमची कृपा दृष्टी आमच्या साऱ्या दुःखांचाच जणू नाश करते. साईबाबा, तुम्ही तर आमच्याकरता सूर्य समान तेजस्वी दिवाच आहात. लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टि स्वधे ध्रुवे महारात्रि महाविद्ये नारायणी नमोस्तुते. महारात्रि महाविद्ये नारायणी नमोस्तुते. सर्वस्याद्या महालक्ष्मी स्त्रीगुणा परमेश्वरी लक्षालक्षस्वरूपा सा व्याप्य कृत्स्नं व्यवस्थिता.
हे विष्णु प्रिय दीप लिए देखे पंथ तिहारो, सुनो यह अनुरोध हमारो। दीपावली के शुभ अवसर पे माँ सबके भवन पधारो। हे विष्णु प्रिय दीप लिए देखे पंथ तिहारो, माँ सबके भवन पधारो। तुम बिन कोई काज न हो और सफल न हो आयोजन। तुम वह देवी जिनसे राखे तीनों लोक प्रयोजन। तुम वह देवी जिनसे राखे तीनों लोक प्रयोजन। आरती उतारे हम तुम्हारी, तुम दैन दरिद्र उतारो। हे विष्णु प्रिय दीप लिए देखे पंथ तिहारो, माँ सबके भवन पधारो। शरणागत दीनार्थ परित्राण परायणे, सर्वस्यापि हरे देवी नारायणी नमोस्तुते। रत्नाकरात्मजा रत्ने दिव्यमणिरत्नमण्डिते, पद्मासनास्थिते देवी निधिं देहि नमोस्तुते। मंगलकारिणी है नारायणी, जो तुमसे वर पाए। अतुल संपदा का स्वामी वह नर कुबेर हो जाए। अतुल संपदा का स्वामी वह नर कुबेर हो जाए। हमें दीनहीन संतान जान, अब हमरी ओर निहारो। हे विष्णु प्रिय दीप लिए देखे पंथ तिहारो, सुनो यह अनुरोध हमारो। दीपावली के शुभ अवसर पे माँ सबके भवन पधारो। हे विष्णु प्रिय दीप लिए देखे पंच तिहारो, सबके भवन पधारो। आजचा दिवस त्यांचा विचार करण्याचा आहे, ज्यांच्या आयुष्यात दिवे तर आहेत पण त्यातून प्रकाश परावर्तित होत नाही. जरा त्या बिचाऱ्या लोकांचा विचार करा ज्यांची आयुष्यातली उमेदच हरवली आहे. कधी आपण त्यांना आपल्या आनंदात सामील करून घ्यायचा विचार केलाय? ज्यांच्या आयुष्यातले आनंदाचे क्षण हरपलेत, जे एखाद्या चांगल्या क्षणाचीही आतुरतेने वाट पाहत असतात. निराशेच्या अंधारात बुडलेल्या त्या लोकांना मदत करावी असा विचार
आजच्या दिवशी आपल्या मनात कधी आलाय, कधी मनात असा विचार आलाय आपल्या की त्यांचा हात धरावा आणि त्यांना प्रकाशाकडे घेऊन जावं? का केवळ आपण आपल्याच स्वार्थाचा विचार करतो आहोत? लक्षात ठेवा, ईश्वर तिथं असतो जिथं निस्वार्थ असतो. आपण दिवे लावले पाहिजेत ते केवळ आपल्या घरातला अंधार दूर व्हावा म्हणून नव्हे, तर आपल्या आजूबाजूच्या सर्व घरातला अंधार नष्ट व्हावा म्हणून. जेव्हा जेव्हा आपण इतरांना आपल्या आनंदात सामील करून घेतो, तेव्हा आपला आनंद कमी तर होतच नाही, तर आणखी आणखी वाढत जातो. ज्ञान, आनंद आणि प्रेम जितकं वाटत जाऊ तितकं वाढतं. ते वाढवा. त्यांना आपल्यापुरतंच मर्यादित ठेवू नका. प्रकाश पसरवा, अंधार मिटवून टाका. ही दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी करा. एकत्रित आनंदाने साजरी करा. पण आपल्या आजूबाजूलाही जरा बघा की तिथं आनंदाचा वास आहे का नाही. तेव्हाच तर आपण खऱ्या अर्थाने दीपावलीच्या शुभेच्छा देऊ शकतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. ही दिवाळी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातून दुःखाचा अंधकार दूर करो आणि सुखाचा प्रकाश घेऊन येवो, अशीच त्या मालकाकडे प्रार्थना.